बिग बॉस मराठी सीझनचा आजचा एपिसोड हा आत्ताच कंप्लीट झाला आणि आपण थेट रिव्ह्यूसाठी या व्हिडिओसोबत जोडलेला आहोत. आणि हा व्हिडिओ मी आता एपिसोड झाला शूट करतो आहे आणि तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. सो हा जो आपण एक छोटासा रिव्ह्यू आपण आपल्या या चॅनलवरती एपिसोड संपल्यानंतर रोज आपण एक रिव्ह्यू टाकत असतो आपल्या चॅनलवरती. अनबायस रिव्ह्यू, रिअल रिव्ह्यू आणि कोणाचा गेम खराब चालतोय, कोण कसं खेळलं आहे एपिसोडमध्ये, कोण कसं दिसलं आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करत असतो. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि या चॅनलचं नाव आलोक फ्रेम्स आहे, माझं नाव आलोक आहे. तर आपण चला सुरुवात करूयात आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूला. तर एपिसोडची ही जी स्टार्टिंग आहे ती कालचा जो टास्क होता 2 कॅप्टन बनण्याचा त्याच्यापासून सुरू होते. आणि दुसऱ्या टास्कमध्ये टीममध्ये डिवाईड होतात. एकीकडे विशाल, रुचिता आणि दीपाली असतात, एकीकडे प्रभू, ओमकार आणि राकेश बापट असतात. तर असं होतं की राकेश बापट पहिल्यांदा तर दुसऱ्या टीमचे पझल्स पहिल्यांदा जाऊन लपवतात, नंतर प्रभू जाऊन लपवतो. पण नंतर भांडणामध्ये राकेश बापट असं म्हणतात की मी लपवलंच नव्हतं, मला माहीतच नव्हतं प्रभूने ठेवलंय का नाही ते, म्हणजे पलटतात. आणि तिथे ज्यावेळेस दीपाली ओरडू सांगते की तुम्ही आमचं घेतलेलं आहे, तुम्ही तिकडे ठेवलेलं आहे, तुम्ही आमचं द्या, आम्ही तुम्हाला देतो, गेम आपण रिअल पद्धतीने खेळू. पण राकेश बापट ऐकायला तयार नसतात आणि दोघंही एकमेकाचे पझल्स एकमेकाला वापस देत नाहीत. तिथे आपल्याला प्रभू आणि रुचितामध्ये एक वाद दिसला, जो खूप मोठा वाद झाला. कारण रुचिता पण त्याच्यावरती चिरकत होती. प्रभूमधली जी पर्सनॅलिटी आहे ती दिसली आपल्याला की प्रभूसुद्धा आवाज उचलू शकतो, मुद्दे मांडू शकतो, भांडू शकतो, अशा गोष्टी आपल्याला दिसल्या. तो पहिल्यापासूनच भांडतोय. मग ह्या सगळ्यामध्ये बिग बॉसने टास्कच रद्द केला. ते बोलले की कॅप्टनच नाही बनणार, 2 कॅप्टन तुम्हाला मिळणारच नाही, तुम्ही दोन्ही फेरी रद्द केली, मग तुम्हाला कशाला कॅप्टन आम्ही देऊ. मग त्याच्यानंतर प्रभू आणि रुचिताचा वाद हा कंटिन्यू असतो, घरामध्ये गेल्यानंतर पण होतो. मग त्या वादामध्ये सागर कारंडे प्रभूवरती चढतात. हे प्रभू, असं नाही बोलायचं, खूप जास्त बोलतोय तू लहान आहेस म्हणून सगळ्यांना तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, पण तू असं नाही बोलू शकत सगळ्याला, असं का बोलतोयस तू सगळ्याला. म्हणजे लाईक मला हे काही कळलंच नाही सागर कारंडेंचं नेमकं काय होतं ते. कारण प्रभू त्याचं मतं मांडतोय, तो आवाज मोठा करून बोलतोय, तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रभू तुमच्यासोबत फक्त गुडी लाडी तुमच्यासोबत राहायला पाहिजे, तुमचं ऐकायला पाहिजे, तुमच्यासोबत दिसायला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सागर कारंडेला पुन्हा कळालं की ते चुकले प्रभूसोबत भांडण करून, प्रभूवरती ओरडून. त्यांनी नंतर माफी मागितली सगळ्या महाराष्ट्रासमोर, कॅमेरा असं घेऊन माफी मागितली त्यांनी. कारण त्यांना माहिती होतं, त्यांना कळालं होतं की भांडण केलोय, मी चुकलोय आणि मी चुकीचा दिसणार आहे, म्हणून त्यांनी पटकन माफी मागितली महाराष्ट्राची. पटकन माफी मागितली आणि सगळा विषय संपवून टाकला. कॅमेरावरती बोलले की मी नाही, प्रभूची काही चूक नाही, मी चुकून अपशब्द बोललो, थोडे जास्त शब्द बोललो, असं झालं तसं झालं म्हणून ते बोलले. मग घरामध्ये त्याच्यावरून थोडंसं तिकडं वातावरण पेटलेलं. तन्वी जाऊन प्रभूला समजावून सांगते, ऑफकोर्स फुटेजसाठी आणि ऑडियन्ससाठी, की नको असं करू, बोलू नको तसं, तू लहान आहेस, ते मोठे आहेत, त्यांना बोलू दे काय बोलायचं, तू शांत राहिलास तरच चांगलं तुझ्यासाठी, हे त्याला समजावून सांगतात. तन्वी समजावून सांगते. त्याच्यानंतर एका छोट्याशा अंड्यावरून ओमकार आणि दिव्याचं भांडण होतं. मग त्याच्यामध्ये दिव्या ओमकारला शिवी देते. ओमकारला देते की स्वतःला देते ते अजून क्लिअर नाही झालं, पण शिवी देते. मग शिवी दिल्यावरती प्राजक्ता, शुक्रे ज्या आहेत ते तिथेच असतात. ते त्याला किती गोडीनं समजावून सांगतात प्राजक्ता शुक्रेला, दिव्याला, हे बाळा शिवी नको ना देऊ बाळा, असं म्हणतात. जेव्हा अनुश्रीने शिवी दिली होती तेव्हा सगळं घर तिच्या अगेन्स्ट झालं होतं, शिवी द्यायचं नाही असं बोललं होतं. आणि रितेश भाऊसुद्धा त्या शिवीवरती रिॲक्ट झाले होते. मग आता या भाऊच्या धक्क्यावरती दिव्याला सुद्धा तशीच रिॲक्शन सेम भेटणार का, हे पण बघणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना इकडे दीपाली, सागर कारंडे हे बोलत बसलेले असतात, विशाल हे सगळ्या गोष्टी बोलत बसलेले असतात.
मग विशाल राकेशकडे जातो. राकेशला बोलतो की गेम आहे, गेममध्ये मी तुझं डिसरेस्पेक्ट अशा गोष्टी बोल. अरे तू किती खोटं बोलतो यार. तू बोलला आहेस आणि तू आता बोलतो की मी नाही बोलत. मी आता आधी पण बोललो नाही, नंतर पण बोलणार नाही. म्हणजे नेमकं काय आहे हे? नेमकं आहे तरी काय मला कळतच नाही. गेम खेळणार आहेस ना, रिअल गेम खेळ ना विशाल. का मुखवटा घेऊन गेम खेळतोय तू? एकाला सांगतोय मी तुझ्याबद्दल असं बोललो नाही, त्याच्याच मागे जाऊन त्याच्याबद्दल तू बरळतोय का? काहीच गरज नाही बरळायची. बरं ह्या गोष्टी बाजूला आहे. मग करणला विशाल सगळं येऊन सांगतो. करण बोलतो की विशाल, मग तो राकेश बापटला सांगतो. मग करण सगळं सांगितल्यावर तू म्हणतो की अरे तू कोणाला सांगतो? तू मला सांगतो ज्याच्यासमोर तू राकेश बापटबद्दल काय काय बोललाय आणि तू मला सांगतोय की मी त्या राकेशबद्दल डिसरेस्पेक्टफुल मी बोलत नाही आणि मी कधीच बोलणार नाही. वा. त्याच्यानंतर सागर कारंडे, करण सोनावणे आणि सचिन कुमावतचं कॉमेडीचं स्किट झालं. त्याच्यानंतर दीपाली सचिनचं कॉमेडी स्किट झालं. ह्या सगळ्या अशा गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झाल्या आणि मला असं वाटतं की हा आठवडाच पूर्ण बोरिंग झाला आहे असं मला वाटतं बिग बॉस. कारण बिग बॉस बघताना जी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मज्जा आली होती ती मज्जा दुसऱ्या आठवड्यामध्ये आली नाही. कालच्या टास्कमध्ये फक्त तन्वी येऊन त्या विशालला थँक्यू म्हणताना ते थोडंसं इंटरेस्टिंग होतं. कॅप्टन्सी टास्क, नॉमिनेशन टास्क इंटरेस्टिंग होता. पण ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या बिग बॉसच्या या आठवड्यामध्ये एपिसोड्समध्ये, तर त्या थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या बोरिंग वाटल्या. आणि इकडं दीपाली आणि राकेश बापट यांचं वाजलं. राकेश बापटला असं वाटतं की सगळेजण त्यांच्याकडूनच खेळायला पाहिजेत. त्यांना जर सपोर्ट नाही केला तर ते सपोर्ट नाही करणार दुसऱ्याला. मग सगळ्या मागच्या गोष्टी काढणार, ते बोलून दाखवणार. सगळ्या घरासमोर दीपालीला त्यांनी सुनावलं की थँकलेस लोक असतात म्हणून, आणि असं असतात तसं असतात. दीपालीने पण केलेलं. दीपालीने नंतर बोलून पण दाखवलं की त्याने मला गोहणी दिली आहे तर मी त्याचं माझ्यावर कर्ज आहे ते मी कधीतरी त्याला रिटर्न करेन. पण तो ज्या पद्धतीने बोलला आहे त्याचं मला खूप वाईट वाटलं आहे. आणि मग दीपाली इमोशनल होता. दीपाली भांडतात सुद्धा राकेश बापटसोबत की नाही तू मला सपोर्ट न करायच्या ऐवजी तू दिव्याला सपोर्ट केला. तू जिथं न्यूट्रल राहिला असतास तर तू कोणालाच वोट केला नसता, पण तू मलाच वोट केलं आणि तुम्ही असं बोलले तसं बोलले म्हणून त्या दोघंच तिथं वाजलं. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच झालं. पण आजच्या एपिसोडवरून एवढंच कळालं की ह्या आठवड्यामध्ये विशालची जी खरी पर्सनॅलिटी आहे ती बाहेर आली. की विशाल फेक माणूस आहे, फेक गेम प्ले करतो, सो कॉल्ड फेक आहे तो, आणि प्रत्येकाच्या मागे तो गेम खेळतो. दुसरं म्हणजे असं की रुचिताने विशालला क्वेश्चन केलं की भविष्यात जाऊन मला असं वाटते की तू तन्वीसोबत टीमअप करशील, आणि ते होणारच आहे कारण त्या दोघांचा तो गेम प्लॅन आहे. जसं मागच्या सीझनमध्ये निक्की आणि अरबाज भांडले होते एका आठवड्यासाठी, एकदम TRP दिला होता त्यांनी. त्याच्यानंतर ते दोघे एकत्र आले, भांडले, पुन्हा ते दोघं एकत्र आले. घरच्यांनी इतका प्रयत्न केला, घरच्यांचे सगळ्यांचे रिअल फेस तिथे दिसले होते, सगळ्यांचे रिअल फेस तिथे दिसले होते की नेमकं कोण कसं येते. सगळेजण त्या अरबाजला सांगायचे पाठीमागे, आता भांडण झाले, निकीसोबत तू बोलू नको, काही करू नको, हे करू नको, ते करू नको. अहो पण त्यांचा गेम प्लॅन होता, त्यांच्या गेम प्लॅनचा तो एक हिस्सा होता. ते भांडणारच होते आणि पुन्हा एकत्र येणारच होते. असं काय करताय तुम्ही? तसंच या सीझनमध्ये निक्की अरबाज तर ते होऊ शकत नाहीत, पण विशाल तन्वी नक्की होतील ते. आणि येणाऱ्या अख्खा सीझन पडलाय, सीझनमध्ये विशाल हळूच पलटी मारताना तुम्हाला दिसून येईल आणि तिथंच रुचिताचा पत्ता कट होईल आणि रुचिता घराच्या बाहेर होईल. मार्क माय वर्ड्स. कारण बिग बॉसचा मी फॅन आहे. काही गोष्टी कळतात, बघितल्यानंतर जाणवतात, फील होतात. त्याच्यामुळं हे डेफिनेटली होणार. अनुश्री तर नाही जाणार, अनुश्री एवढं लवकर घराच्या बाहेर नाही जाणार. ती टॉप 6मध्ये असू शकते, टॉप 6मध्ये असू शकते. राकेश बापट डेफिनेटली असू शकतात. दीपालीचं माहीत नाही. दीपाली, करण सोनावणे डेफिनेटली असू शकतो. करण सोनावणे, तन्वी, अनुश्री, राकेश बापट हे 4 जण आहेत. जे बाकीचे 2 जण आहेत ते कोण असतील ते आपल्याला येणारा काळच
आपल्याला सीझन अख्खा पडला आहे ते कळेलच. रोशन भजनकर पण असू शकतो. रोशन भजनकर चांगला गेम खेळतोय सध्या आणि महाराष्ट्राचे तो मनं जिंकतोय. परत बिग बॉसने त्याला आज बोलवलं होतं कन्फेशन रूममध्ये. त्यावेळेस तो इमोशनल झाला होता. घरच्याची आठवण येत होती त्याला की त्याच्या मुलीशिवाय तो झोपत नाही. त्याच्या मुलीचा हात तो उशी म्हणून घरी झोपतो, पण त्याला इथं मिळत नाही म्हणून तो उशी मुलीला समजून तो झोपतो. मुलीला उशी असं कवटाळून तो माझी मुलगी आहे असं समजून तो झोपतो. म्हणजे असं बऱ्याच सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या कन्फेशन रूममध्ये. मग बिग बॉसने पण त्याला मोटिवेट केलं की तुम्ही हरून जाऊ नका, तुम्ही घरी प्रूफ करायसाठी तुम्ही इथं आलेत, तुम्ही खूप कष्ट घेतलेत, त्याच्यामुळे तुम्ही रडू नका, लढा, प्रयत्न करा, असं बिग बॉसने रोशनला मोटिवेट केलं. पण अजूनपर्यंत हे नाही दाखवलं की आयुषला कन्फेशन रूममध्ये येऊन नेमकं काय केलं बाबा त्याच्यासोबत, त्याला काय सांगितलं, त्याला काय विचारलं ते दाखवलंच नाही. कदाचित ते भाऊच्या धक्क्यावरती काहीतरी दाखवू शकतात. जर रितेश भाऊंनी कमेंट सगळ्या वाचल्या असतील, सोशल मीडिया पूर्ण बघितलं असेल, तर रितेश भाऊ माझी एक विनंती आहे की नेमकं उलगडा करा की नेमकं आयुषसोबत केलं काय. तर हाच आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू होता. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी.